नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता विराजस आहे. हाय विराजस, कसा आहेस? मी मस्त. कशी असो? मस्त. निमित्त आहे आमचं तुझ्या नाटकाचं फिल्टर कॉफी, आणि आय नो तू आता बेस्ट काम करतोयस, तरीही तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? खूपच इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये एकूणच म्हणजे ते नाटक असो, चित्रपट असो, काही नावं ही तुम्ही ऐकताच तुम्हाला काहीतरी खूप वेगळं बघायला मिळणार आहे याचा अंदाज येतो. आणि त्यातल्या लिस्टमधलं सगळ्यात वरचं नाव म्हणजे महेश मांजरेकर सरांचं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर ते रंगभूमीकडे वळतायत हे ऐकून मला एक प्रेक्षक म्हणूनच ऑलरेडी इंटरेस्ट लागला होता. आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूपच इंटरेस्टिंग गोष्ट होती. कारण हा रोल असा आहे जो ज्या पद्धतीचा रोल मी आधी कधी फार केला नाहीये, किंवा माझे आतापर्यंत जे रोल झाले त्याच्या हा ऑपोजिट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना काय माझ्यात दिसलं मला माहित नाही, पण त्यांनी ह्या रोलसाठी मला निवडलं. आणि एका इतक्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणं, एस्पेशली नाटकामध्ये. कारण सिनेमा चित्रपटाचं कसं असतं, आपण येतो, काम करतो, निघून जातो. इथं त्या प्रोसेसमध्ये तो एक महिनाभर काढणं आणि त्याच्यानंतर हे प्रयोग सातत्याने करत राहणं, यातनं जेवढं शिकायला मिळालं तेवढं आय डोंट थिंक कुठल्याही प्रोसेसमधनं मिळालं असेल. ऍक्च्युली तू म्हणालास ना की सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं, तर मी म्हणेन ज्या लोकांकडून एक्सपेक्टेशन नसतात ना की ते हे काम करू शकतात किंवा त्यांच्याकडून हे जमू शकतं. कारण तुझा फेस असा आहे की तो एक इनोसन्स किंवा तो धरून ठेवणारा आहे, त्यामुळे ते कदाचित एक्सपेक्ट केलं असेल आणि तू त्यावरती उतरलायस, आणि ते खूप छान वाटते. कारण वेगळं काहीतरी काम तुझ्याकडून बघायला मिळतंय. आणि तालीम म्हण किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्यामध्ये तुझं कसं होतं, की कारण म्हणतात की मी सध्या एकाचं वाक्य ऐकलं होतं आता रिसेंटली, जस्ट आता ट्रॅव्हलिंगमध्ये ऐकलं, की तो म्हणाला तालमीमध्ये जे आपण करू शकतो ना ते आपण स्टेजवरही करू शकतो, पण तालमीमध्ये जर आपण जास्त लक्ष दिलं किंवा तालीमला ग्रँटेड न धरता, की म्हणतो की नाही जरा तालीमच आहे ना होऊन जाईल, पण असं म्हणतो की परफॉर्मन्सच्या वेळी अजून चांगलं काम करू, पण तालीमला ग्रँटेड धरलं. तुला त्या बाबतीत काय बोलायचं, की तालमीला ग्रँटेड धरलं पाहिजे की नाही? माझी सुरुवातच थिएटरमधनं झाली आहे, त्यामुळे तालीम ही माझ्यासाठी सर्वोच्च गोष्ट आहे. खरं तर आता मागची 13-14 वर्ष मी थिएटरमध्ये काम करतोय, पण कुठल्याही नाटकाची प्रोसेस ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची असते. एकदा प्रयोग सुरू झाले की कसं ते थोडं प्रेक्षकांचं थोडं आपलं असं मिळून जातं, पण त्या तालमीमध्ये तुम्ही स्वतः जितक्या नवीन गोष्टी शोधून बघू शकता, त्या तालमीमध्ये जेवढी दिग्दर्शकाने तुमच्यासाठी एक सेफ स्पेस बनवलेली असते चुका करायला, एक्सपेरिमेंट्स करायला, हे असं करून बघू, आज तसं करून बघू, हा सीन असा करता येतोय का, तसं करतोय का, त्यामध्ये तुमच्या बाकीच्या तुमचा जो संच असतो नाटकाचा, तुमची जी कास्ट असते त्यांच्याबरोबर जे बॉन्डिंग होतं, त्यांच्याबरोबर जी मैत्री निर्माण होते, त्या सगळ्याचा वापर नंतर शेवटी प्रयोगामध्ये होणार असतो. त्यामुळे तालीम ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. लहानपणापासून मी नाटक करतोय, 4-5 वेळा असंही झालं आहे की तालमी झाल्या आणि नाटक ते पुढे कधी आलंच नाही. पण तो वेळ वेस्ट झाला असं मला कधीच वाटत नाही, कारण मला नेहमीच ती तालीम आणि ती प्रोसेस एकदा तुमच्यातनं जाणं गरजेचं असं वाटतं. खरंच आहे ते. कारण मी जे म्हणतात ना की तालमीला आता तालीमच आहे, आपण नाही केलं तर चालेल, आपण परफॉर्मन्स बेस्ड देऊया, मला ते थोडं खटकतं. त्यामुळे ते मला वाटत नाही कुठलाही सिरियस अभिनेता असं म्हणत असेल, कारण जर तुम्ही थिएटर केलं असेल तर तुम्हाला तालमीचं महत्व माहित असतं. त्यामुळे आय डोंट नो, म्हणजे नशिबाने माझ्या तरी ओळखीत असं कोणी नाहीये ज्यांचे असे विचार आहेत. होते म्हणूनच हा विचारला. आणि काही ना काही आपल्याला शिकायला मिळतं. जसं तू म्हणालस की महेश सरांकडून खूप शिकायला मिळालं तुला या प्रोसेसमधून, बाकीच्यांकडून पण शिकायला मिळालं असेल. पण तुला जी गोष्ट माहिती नव्हती याआधी आणि तुला या प्रोसेस थ्रू कळाली, ती कुठली असेल? ते सांगितलं तर थोडासा नाटकातलं सस्पेन्स फोडायला लागेल मला, त्यामुळे ते नाही सांगू शकत. पण अल्फ्रेड हिचकॉक असं म्हणला होता की आयदर तुम्ही एखाद्या सीनच्या शेवटाला अचानक बॉम्बस्फोट करून लोकांना 2 मिनिटांसाठी शॉक देऊ शकता, किंवा तो सीन सुरू होतानाच या सीनमध्ये कधीतरी बॉम्ब फुटणार आहे ह्याचा अंदाज देऊन लोकांना तुम्ही अख्खा सीनभर टेन्शनमध्ये ठेवू शकता. आणि ही दुसरी गोष्ट जास्त इंटरेस्टिंग आणि अवघड असते. तर या नाटकाचं काही अर्थाने तसं आहे की या नाटकाच्या पहिल्याच सीनमध्ये प्रेक्षकांना नाटकाचा सस्पेन्स माहीत असतो, नाटक बघणाऱ्यांना या नाटकात काय ट्विस्ट येणार आहे माहीत असतं. बाकीचं पूर्ण नाटक हे त्या सस्पेन्समध्ये जातं की बाकीच्या कॅरेक्टर्सला ते कधी उलगडत जाणार आहे. तर ते अशा पद्धतीचं नाटक मी पहिल्यांदाच करत होतो, त्यामुळे
तो एका क्षणात धक्का न जाऊ देता ते तेवढ्या वेळासाठी 2-2.5 तासासाठी लोकांची उत्कंठा कशी ताणून धरायची हे मला या नाटकातून शिकता आलं. वाव, म्हणजे तू नाही म्हटलंस तरी थोडीशी हिंट दिलीस नाटकाची की काय नाटकात होणार आहे किंवा प्रेक्षकांनी का ते नाटक बघावं आणि ते काय. हिंट एकच मी देतो की खरंच या नाटकाची आपण म्हणतो सुरुवात बुडवू नका आणि शेवट सांगू नका, तर हे या नाटकाबद्दल अत्यंत खरं आहे. कारण पहिला सीन अत्यंत महत्वाचा आहे आणि तेवढा शेवटचा सीन शॉकिंग आहे. वाव. मला हे ऐकायला हे आवडेल की तुझ्या ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये तुला कुठेतरी कारण हे तू म्हणालास की माझ्यापेक्षा हे कॅरेक्टर थोडं वेगळं आहे, पण तरी कुठेतरी एक असतं की ह्या कॅरेक्टरशी आपण जुळून जातो किंवा एक धागा असतो जो सेम असतो कॅरेक्टर आणि आपला. तो कुठला धागा असेल? नशिबाने ह्या कॅरेक्टरशी माझा कुठलाही धागा जुळत नाही, कारण बऱ्यापैकी वाईट माणूस आहे तो. पण वाईट म्हणजे विलन आहे आणि त्याचे सगळेच मुद्दे चुकीचे आहेत, किंवा की तो फक्त दुष्ट आहे असं आपण सोडत नाही, कारण मग त्याला लेअरिंग करता येत नाही. तर अशी अनेक माणसांमधल्या अनेक वृत्ती असतात ज्या मला खटकतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मला कधीतरी असं वाटलं असतं की यार हे मला आवडत नाही, किंवा ह्या एका सवयीमुळे ही व्यक्ती मला आवडत नाही. तर त्या सगळ्या गोष्टी मी ह्या कॅरेक्टरमध्ये टाकायचा प्रयत्न केला, कारण मला ज्या गोष्टींचा राग येतो तसं हे कॅरेक्टर दाखवलं तर कदाचित लोकांना त्या कॅरेक्टरचा राग येईल असं मला वाटतं. आणि मग दुसरं असं असतं की आणि मग ते काम करताना मला ते पूर्णपणे जजमेंट सोडून काम करायला लागतं. तर ह्या दोन्हीची एक तारेवरची कसरत आहे मला वाटतं. मी हे विचारण्याचं वेगळं कारण होतं. मला वाटलं थोडं तरी काय मॅच असेल, किंवा कारण दुष्ट माणसांमध्ये पण एक चांगुलपणाचा भाव असतो, त्यामुळे मला वाटलं तो असेल, पण तोही नाहीये वाटतं इथे आता, आणि हा पूर्णपणे विलन आहे. अख्ख्या ह्याच्यामध्ये तू जसं म्हणालास हा दुष्ट आहे किंवा प्रॉपर विलन आहे, पण ह्याची तयारी कुठून सुरुवात झाली, किंवा तुला कुठे वाटलं की हे केल्याने आपण असं होऊ शकतो, किंवा हे असं वाचन केल्यामुळे असं होऊ शकतं, असं कुठे वाटलं? पहिला धक्का हा होता जेव्हा महेश सरांनी या नाटकाचा इतिहास मला सांगितला की हे नाटक ओरिजिनली 93 साली त्यांना करायचं होतं. 93 साली मी 1 वर्षाचा होतो. तेव्हा हे नाटक झालं नाही, आणि तेव्हा मी आता जो रोल साकारतोय तो महेश सरांना करायचा होता. म्हणजे ते स्वतः हा रोल करणार होते, त्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वतःला या रोलमध्ये बघितलंय, आणि लहानपणापासून मी महेश सरांचं काम बघत मोठा झालो आहे. त्यामुळे त्यांना साधारण काय अपेक्षित असेल, किंवा ते जेव्हा करत होते किंवा त्यांना जेव्हा हे नाटक करायचं होतं तेव्हा त्यांनी हा रोल कसा अप्रोच केला असता याचा एक अंदाज मला येत होता. पण त्याचबरोबर एस्पेशली नाटकामध्ये जेव्हा तुम्हाला महिन्यातनं 10-12 प्रयोग करायचे असतात सातत्याने, तेव्हा त्यांची कॉपी करून मला चालणार नव्हतं, की ते खूप बॉरोड झालं असतं, ते माझ्यातनं आलेलं झालं नसतं. आणि मग एखादा प्रयोग असतो, आपण दमलेलो असतो, आपण आजारी असतो, आणि मग ते सुटायला लागतं. तर तसं न होऊ देण्यासाठी माझं वर्जन काय आहे या कॅरेक्टरचं हे शोधायला मला बराच वेळ लागला. ते क्रेडिट मला सरांनाही दिलं पाहिजे की त्यांनाही कळत होतं की मी ते शोधतो आहे. त्यामुळे पहिले कित्येक रिहर्सल्स मी रोज काहीतरी वेगळं करायचो. आज असा ट्राय करून बघू, आज हा अप्रोच ट्राय करून बघू, आज तू अप्रोच ट्राय करून बघू. जोपर्यंत त्यांना खात्री होत नव्हती की मी एखादी गोष्ट लॉक करतोय तोपर्यंत तेही मला त्रास देत होते. नाही हे असं नको करूस किंवा ते तसं नको करूस हे सांगत नव्हते, ते मला शोधू देत होते. आणि मग मला सापडलंय असं त्यांना वाटल्यावर मग ते सांगायला लागले की ओके आता हे तू करतोस, आता हे असं करून बघ, किंवा हे इथं असं नको करूस ते तिथे कर. आणि तिथे मग सरांच्या एक्सपिरियन्सचा फायदा होता. खरंच मला असं ऐकताना छान वाटतं की एवढी सगळी मेहनत झाली ह्या नाटकाच्या मागे. तुला हे नाटक बघितल्यावर तुझ्या कुठल्या जवळच्या व्यक्तीने किंवा आईने, बायकोने, महेश सरांनी असं कोणीही एक कौतुकाची थाप दिली असेल ना, आणि ती तुला भारी वाटली की अरे इसके लिए किया था अट्ठास, असं काहीतरी? एक काकू आल्या होत्या, माझ्या ओळखीच्या नव्हत्या, त्यांनी 2रा का 3रा प्रयोग बघितला होता आणि त्या मला येऊन म्हणले होते की मला ना खालून फार चीड होते तुझी, म्हणजे मी मारू नाही शकत पण कुणीतरी तुला कानाखाली मारावी असं मला वाटत होतं या नाटकामध्ये. आणि ती माझ्यासाठी सगळ्यात कौतुकाची थाप आहे. याचा अर्थ तो रोल इफेक्टिव्ह होतोय. बापरे, किती छान आहे, म्हणजे कानाखाली वाचवू शकते एवढी तुला छान वाटली कौतुकाची थाप, भारी आहे. पण खरंच हे असतं, म्हणजे तुझं काम छान चालू आहे आणि ते सगळे तुला विनन मानतायत तिथे बसून खाली आणि म्हणारे नाही ह्याला मारलं पाहिजे असं काहीतरी ऐकू येते, छान आहे. पण तुला खरंच ऑल द बेस्ट आजच्या प्रयोगासाठी, आणि थँक्यू गप्पा मारल्याबद्दल. आता खूप छान वाटतंय, आपण पुन्हा भेटू कुठल्या तरी नवीन प्रोजेक्टला. नक्कीच, थँक्यू सो मच. प्रेक्षकांना तुला काही सांगावं असं वाटतंय का?
मराठी प्रेक्षकांना मी काय सांगणार, त्यांनी आता जवळपास 50-52 नाटकं मराठी रंगभूमीवर चालू आहेत आणि ती सगळी सक्सेसफुली चालू आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे की चांगला कंटेंट असेल तर ते नेहमीच त्याला पाठिंबा देतात. तर असाच पाठिंबा आमच्या ह्या नाटकालाही तुम्ही देत राहा आणि नाटक बघायला या. भेटूयात.